नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवस्वरा करिअर अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ हा पाहणार आहोत। त्यावरील एमसीक्यू क्वेश्चन। डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? ऑप्शन ए डोळ्यात तेल घालणे, लक्षपूर्वक ऐकणे, सी झोप घेणे, डी रडणे। तर याचे उत्तर आहे लक्षपूर्वक पाहणे। 2 नाक खुपसणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन ए नाक दुखणे, बी दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करणे, 3 सी नाक साफ करणे, 4 डी सुगंध घेणे। उत्तर आहे दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करणे। 3 नंबर हात वर करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? हात वर करणे, ए हार मानणे, बी नाचणे, सी हात उंचावणे, डी काम संपवणे। याचं उत्तर आहे हार मानणे। 4 पायावर धोंडा ठेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर ए धोंडा उचलणे, बी मनावर दुःख दाबून ठेवणे, सी रागावणे, डी पळून जाणे। तर याचं उत्तर आहे मनावर दुःख दाबून ठेवणे, ऑप्शन बी। 5 नंबर तोंड पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए आरशात पाहणे, बी पहिला मान मिळवणे, सी गप्प बसणे, डी बोलणे। तर उत्तर आहे पहिला मान मिळवणे। 6 नंबर डोके खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए त्रास देणे, बी जेवण करणे, सी विचार करणे, डी रागावणे। याचं योग्य उत्तर आहे त्रास देणे। 7 नंबर पाय घसरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए खरंच घसरणे, बी चुकीच्या मार्गावर जाणे, सी थकणे, डी धावणे। याचं योग्य उत्तर आहे चुकीच्या मार्गावर जाणे, ऑप्शन बी। 8 नंबर हात धुवून मागे लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? हात धुवून मागे लागणे म्हणजेच काय? तर एखादी गोष्ट एखादे काम पूर्ण होईपर्यंत त्याचा निर्धार घेणे किंवा त्याचा लागोपाठपणे सततपणे चिकाटीने प्रयत्न करणे, म्हणजेच याचं उत्तर सांगता येईल आपल्याला हट्टाने मागे लागणे, जे ऑप्शन ए। 9 पाय धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर पाय धरणे याचा अर्थ ऑप्शन ए क्षमा मागणे, बी नमस्कार करणे, सी थकणे, डी नाचणे। यापैकी याचं योग्य उत्तर असेल क्षमा मागणे। 10 कान देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर कान देणे म्हणजे काय? ऑप्शन ए लक्षपूर्वक ऐकणे, बी कान दुखणे, सी आवाज वाढवणे, डी कान झाकणे। तर याचं योग्य उत्तर असेल लक्षपूर्वक ऐकणे। 11 तोंडाला पाणी सुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तोंडाला पाणी सुटणे ऑप्शन ए तहान लागणे, बी अन्न पाहून इच्छा होणे, सी आजार होणे आणि डी पाणी पिणे। तर याचं योग्य उत्तर असेल अन्न पाहून इच्छा होणे। 12 नंबर नाक मुरडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन ए सुगंध घेणे, बी नापसंती दाखवणे, सी रागावणे, डी हसणे। 12चं उत्तर असेल आपलं नाक मुरडणे। या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असा होईल नापसंती दाखवणे। 13 छाती ठोकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए आत्मविश्वास दाखवणे, बी रागावणे, सी आजार होणे, डी नाचणे। तर याचं योग्य उत्तर असेल आत्मविश्वास दाखवणे। 14 नंबर आकाशाला हात लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए उंच उडी मारणे, बी मोठं यश मिळवणे, सी ढगांना स्पर्श करणे, डी प्रार्थना करणे। तर याचं योग्य उत्तर असेल मोठं यश मिळवणे। 15 कान पकडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए चूक मान्य करणे, बी आवाज ऐकणे, सी नाचणे, डी गाणे म्हणणे। तर याचं योग्य उत्तर असेल चूक मान्य करणे। 16 तोंडाला कुलूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए गप्प बसणे, बी बोलणे बंद करणे, सी गाणे म्हणणे आणि डी रागवणे। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी बोलणे बंद करणे। 17 नंबर डोके तापवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन ए विचार करणे, बी त्रास देणे, सी औषध घेणे, डी राग येणे। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी राग येणे। 18 पाठीशी उभे राहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए साथ देणे, बी मागे उभे राहणे, सी विरोध करणे, डी बसून राहणे। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी
ऑप्शन ए साथ देणे. 19 नंबर, हात आखडता घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? हात आखडता घेणे. ऑप्शन ए कंजूसपणा करणे, बी उदार होणे, सी देणं घेणं टाळणे, डी दान करणे. तर याचा योग्य अर्थ असा असेल कंजूसपणा करणे. 20 नंबर, कानावर पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए कान दुखणे, बी ऐकू येणे, सी आवाज न ऐकू येणे, डी झोप लागणे. तर कानावर पडणे याचा योग्य अर्थ होतो ऐकू येणे, म्हणजे सहजपणे ऐकू येणे. चला तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण एवढे 20 वाक्प्रचार बघितले आहेत. तुमच्यासाठी काही गृहपाठासाठी काही वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. जेवढे वाक्प्रचार आणि त्यांचे उत्तर जर तुम्हाला सांगता येत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे.